नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात। बघा, आता पूर्ण महाराष्ट्रामधील पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, SRPF, त्यानंतर जेल पोलीस आणि बँड्समॅन वगैरे असतील, ह्या सर्वांची भरती प्रक्रिया यावेळेस चालू आहे। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई त्यानंतर SRPF या दोघांचं आणि सोबतच चालकांचं सुद्धा ग्राउंड बऱ्यापैकी संपत आलेलं दिसतंय। काही मुलांना पावसामुळे तारखा वाढवून मिळाल्या, पण लेखी परीक्षेची तारीख तुर्तास तरी जाहीर झालेली आहे। ते म्हणजे 7 तारखेला आणि दिनांक 14 जुलैला ह्या 2 दिवशी पोलीस शिपाई आणि चालकाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आता प्रत्येक घटकाची एका दिवशी, म्हणजेच बघा, एका पदाकरता सर्व घटकांची परीक्षा ही एका दिवशी आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई पूर्ण एका दिवशी, चालक शिपाई एका दिवशी असं आहे। आणि आता एक फक्त जिल्हा बाकी आहे, तो म्हणजे मुंबई शहर। मुंबई शहरची कुठल्याच प्रकारची भरती प्रक्रिया अजून चालू नाही, चालकाची असेल किंवा पोलीस शिपायांची असेल, रेल्वेची झालेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मुंबईसाठी हॉल तिकीटची प्रक्रिया अवघ्या 4 दिवसामध्ये सुरुवात होऊन जाईल अशी माहिती मिळालेली आहे। म्हणजे 4 तारखेपर्यंत, 3 ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट जनरेट होतील आणि तुमचं फिजिकल ही ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामधील बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड संपतील त्यानंतर, म्हणजेच दिनांक 9-10 तारखेपासून फिजिकलला सुरुवात ही मुंबई शहरच्या होणार आहे, हे पण माहिती आलेली आहे। आता बघा, मुंबईला ग्राउंड, पाणी, पाऊस ह्या काही गोष्टी असतील, याचा परिणाम तर होणारच नाही, पण थोडासा इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला जाणवू शकतो। कारण इतर जिल्ह्यामध्ये मुलांची संख्या ही दररोज कमी असते, एक 500 ते 1000 मुलं बोलवतात, पण मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त कशा प्रकारे मुलांचं ग्राउंड दररोजचं पार होईल याकडे त्यांचा फोकस असणार आहे। आणि त्याकरता बघा, सिंथेटिक जे ग्राउंड आहेत, म्हणजे त्या ग्राउंडवरती पावसाचा जास्त काही इफेक्ट होणार नाही आणि चांगले ग्राउंड आहेत, असे 3 ग्राउंडची त्यांनी चॉईस केलेली आहे। त्यामध्ये ऐनवेळी बदल ही अंशतः होऊ शकतात, पण हे 3 ग्राउंड जे आहेत ते 3 ग्राउंड मागच्या वेळेस पण होते। त्यामध्ये मुंबई विद्यापीठ आहे मरीन लाईनला, त्यानंतर साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवलीला, आणि त्यानंतर रेल्वे पोलीस घाटकोपर, ह्या 3 ठिकाणी मित्रांनो पोलीस शिपाई मुंबईचे ग्राउंड हे आहेत। आता या ठिकाणी प्रश्न एक पडतो की सर, मुंबईला पोलीस शिपाई अगोदर होणार आहे की त्या अगोदर पोलीस चालक होणार आहे, हा एक मुलांचा प्रश्न असतो। बघा, मुंबईसाठी मुंबई चालक हे अगोदर होऊ शकतं, पण शेवटी त्यांचा निर्णय काय आहे त्यांच्यावरती ह्या गोष्टी पुन्हा अवलंबून आहेत। पण माझ्या मते मुंबई पोलीस चालक हे प्रथमतः ते ग्राउंड घेऊ शकतात। बघा, आता त्यानंतर मुंबई शहरसाठी जशी तिथं फॉर्मची संख्या जास्त असते, त्याच प्रकारे त्या ठिकाणी दररोज चाचणी करता मुलं सुद्धा जास्त बोलवले जातात। आता मुंबई याला यावर्षी दररोजचं 2000 ते 3000 पर्यंत मुलींना बोलवू शकतात। आणि परत तिथं पाऊस चालू झाला किंवा जास्त पावसामुळे ग्राउंड तर होऊ शकलं नाही, त्या मुलींना त्यानंतर त्यांना तारीख ही भेटू शकते। इतर जिल्ह्यामध्ये त्या प्रकारची भरती प्रक्रिया चालू आहे, तसेच मुंबईचे पण चालू असणार आहे। पण फरक काय आहे, दररोजचं 2 ते 3000 मुलींना बोलवण्यात येईल आणि कमीत कमी 6 ते 7000 मुलांची दररोज चाचणी ही त्या ठिकाणी होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। आता बघा, हॉल तिकीट येतील 4 ते 5 दिवसामध्ये आणि त्यानंतर तुमचं लागलीच ग्राउंडला सुरुवात होऊन जाईल। पण तत्पूर्वी ज्या जिल्ह्यांची बघा लेखी परीक्षा आलेली आहे, ज्या मुलांचं ग्राउंड झालेले आहे, अशा मुलांनी फोकस हा लेखीकडे करा। सध्या आता तुमच्याकडे वाचन करायला वेळ नाही, सिलेबस कव्हरला तुम्हाला वेळ नाही, सध्या तुमच्याकडे वेळ फक्त एका गोष्टी करता आहे, ते म्हणजे पेपर होणे, पेपरचा सराव करणे। आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आहात, तुम्ही ज्या ठिकाणी लिखायला पात्र आहात, त्या जिल्ह्यामधील प्रिव्हियस जे पेपर्स आहेत या 4 ते 5 भरतीमध्ये, किंवा तुम्हाला त्या पूर्वीचे तुम्हाला पेपर अवेलेबल असतील 13 पासूनचे, तुम्ही ते सुद्धा वाचन करून त्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स अद्ययावत करून तुम्ही भरतीला जाऊ शकता। पण शक्यतो तुमचा फोकस हा ग्राउंडकडे
होता, पण पावसामुळे तुमचा तो फोकस पूर्ण ढवळला आणि अपेक्षापेक्षा कमी मार्क मुलांना आले. तुम्हाला आता हाच चान्स आहे, तुम्हाला हीच संधी आहे. तुम्ही ते मार्क तुम्ही लेखीमध्ये कव्हर करून घेऊ शकता. अजूनही वेळ गेली नाही. फक्त डिमोटिवेट होऊ नका. एक आत्मविश्वास सोबत ठेवून तुम्ही मित्रांनो ह्या भरतीला सामोरे जा, हे तुम्ही लेखीला सामोरे जा. नमस्कार.